नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील दिल्यावर काही नियम आणि अधिसूचनाही दिल्या आहेत। बैलगाडी शर्यत स्पर्धा नियमांचे उल्लंघन केले तर 5 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा केली जाणार आहे। तर एखाद्या मालकाने बैलगाडी शर्यतीचे नियम पाळले नाहीत तर त्या बैल जोडीला इतर कोणत्या शर्यतीत सहभागी होता येणार नाही। तसंच तक्रारदाराला त्यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचा अधिकार असेल। महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये बैलगाडा शर्यती संदर्भात जी नियमावली केली आहे त्यानुसारच शर्यतीचे आयोजन केले जाणार आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बैलगाड्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। ग्रामीण भागासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे न्याय मिळाला, महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना यश आलं, याबद्दल मला अतिशय आनंद झालाय असं मत उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केलेला आहे। तर ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक असणारी परंतु काही काळ खंडित झालेली ही परंपरा पुन्हा नव्या दमाने सुरू होते, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार। आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत परवानगी प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या कानावर अजूनही विश्वास बसत नाही, कारण गेल्या 7 वर्षांपासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ते अखेर घडलंय। आजच्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आहे, त्याबद्दल आढळराव पाटलांनी मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे विशेष आभार मानले। बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील बैलगाडा मालकांनी मोठा जल्लोष केला। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यात आता पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे, त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्येही जल्लोष करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचं बैलगाडा मालकांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत आनंद साजरा केलाय। तर डोरलेवाडी गावात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि बैलगाडा मालकांनी एकमेकांना पेढे भरवून बैलांची मिरवणूक काढत राज्य सरकार आणि न्यायालयाचे आभार मानले। सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यानंतर साताऱ्यात बैलगाडी मालकांनी मोठा जल्लोष केला। तर 7 वर्षांनंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असून यामुळे आता बैलगाडा मालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले। तर बैलगाडी शर्यत सुरू झाल्यामुळे आमचं आयुष्य वाढल्याची भावना बैलगाडा शर्यत मालकांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे। बैलगाडा शर्यतीसाठी आंदोलनाचे रान उठवणारे भाजपा आमदार गोपचंद पडळकर यांचा आटपाडीच्या झरे या ठिकाणी शेतकऱ्यांनी जंगी सत्कार केलाय। गुलालांची उधळण करत बैलगाडीमधून आमदार गोपचंद पडळकर यांची झरे शहरातून मिरवणूक काढण्यात आली। शेतकऱ्यांनी प्रचंड आनंद उत्सव या ठिकाणी आमदार गोपचंद पडळकर यांच्यासोबत साजरा केला। लोकभावनेचा आदर करत बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी त्यात काही अटी शर्तीही घातल्यात, त्याकडे लक्ष देऊन या शर्यती घेताना काळजीही घेणं गरजेचं आहे। दरम्यान पशूंना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली जाणार नाही, त्याचप्रमाणे दुखापत केली जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी, त्यांची काळजी घेऊन आपल्या प्रथा जपायला पाहिजेत अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून 18 डिसेंबरला साई दर्शनाने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या प्रवरानगर या ठिकाणी येतात। त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडणार आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय उद्या होणार असल्याची मोठी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत दिली आहे। सरकार गप्प बसणार नाही, वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले। आमचं दायित्व कर्मचाऱ्यांसह जनतेशी असल्याचंही परबांनी म्हटलेलं आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी दिशाभूल केली जात असल्याचं देखील परब म्हणाले। तर सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षरित्या त्यांनी टीका केली। ज्या कोकणातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार खासदार निवडून येतात अशा कोकणवासियांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे कोकणवासियांचं दुर्दैव असल्याचं म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब दापोलीमध्ये येऊन सुद्धा जर चिपळूणमधील उपोषणाकडे दुर्लक्ष करत असतील तर ही बाब निषेधार्ह आहे असं म्हणत चिपळूणवासियांच्या मागण्या रास्त आहेत असं मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं।
मुंबई बँक निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर आणि स्नेहा कदम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी सुजाता पाटेकर आणि स्नेहा कदम यांनी संपर्क करून उमेदवारी मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे। प्रकुलपती नेमणुकी प्रकरणी मंत्री उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं आहे। टीका होणे स्वाभाविक आहे, कारण काही लोकांच्या हे विरोधात आहे। केंद्र सरकारची जी पद्धत आहे त्यातच आम्ही अनुकरण करणार आहोत। यामुळे राज्यपालांचे अधिकार कमी होणार नाहीत, तेच कुलगुरू नेमणार आहेत। ही प्रक्रिया पारदर्शकच असेल, कुणाशी तरी तुलना करून कुलगुरू होणाऱ्यांचा अपमान करू नये असंही उदय सामंत म्हणाले। बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात वेटरनरी कॉलेजच्या शेवटच्या वर्गाला असलेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। इंटर्नशिप काळातील फी वाढी विरोधात हे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। यावेळी कॉलेज बाहेर ठिय्या देत त्यांनी फी रद्द करण्याची मागणी केली। एसटी महामंडळाचे मागण्यांसाठी मनसेनं पंढरपुरात आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून तर पंढरपूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा निघाला असून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, ओबीसी एम्पेरिकल डेटा, वीज बिल यांसह इतर महत्त्वाच्या विषयांवर हे मोर्चेकरी मागणी करतात। बातमी आहे वर्धा जिल्ह्यातून। वर्धा जिल्ह्यातील एसटीच्या 5 आगारांतील 1665 कर्मचाऱ्यांनी गेल्या 48 दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलाय। या कालावधीत 263 कर्मचारी निलंबित करण्यात आले, तर 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे। विलीनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलक म्हणतात। केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील 2 बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्यानंतर बँक कर्मचारी 2 दिवस संपावर गेलेत। बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर असणार आहेत। वाशिम शहरातील भारतीय स्टेट बँक समोर शेकडो बँक कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं। यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि सरकारचा निषेध केला। तर 2 दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने राज ठाकरेंकडे एक वेगळीच मागणी केली। राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचं नामकरण करावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला। मूळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता। यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी निशांत कमळू यांना विनम्र नकार दिला, मात्र नंतर राज ठाकरे यांनी या बाळाचं यश हे नामकरण करत आशीर्वाद दिला। म्हाडा पेपरफुटी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील प्रमुख प्रितेश सूत्रधार देशमुखच्या घरी झाडाझडती केली असता टीईटीची 50 ओळखपत्र सापडली आहेत। त्यामुळे टीईटीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता आहे। टीईटी परीक्षेसाठी 4.5 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते। त्यामुळे आता पुणे सायबर पोलिसांच्या हाती टीईटी बाबत मोठे धागेदोरे हाती लागणार का, याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय। नागपूरमध्ये पालिका हद्दीतील 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात, मात्र ओमायक्रॉनचे सावट आणि दुसऱ्या लाटेमध्ये नागपूरकरांनी अनुभवलेले अनुभव या भीतीपोटी बहुतांश पालकांनी पहिल्या दिवशी मुलांना शाळेत पाठवलेलं नाहीये। एकीकडे शाळेकडून मुलांच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी करण्यात आली, मात्र बहुतांश शाळेमध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताना दिसून आले। जळगाव जामोदमध्ये काँग्रेसकडून पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री यशोमती ठाकूर देखील उपस्थित होत्या, मात्र अचानक या कार्यक्रमात मधमाशांनी हल्ला चढवला, त्यामुळे उपस्थितांची एकच तारांबळ उडाली आहे। तर माशांच्या हल्ल्यात 1 जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कोरोना बाधितांच्या उपचारासाठी खरेदी केलेलं लाखो रुपयांचं साहित्य धोक्यात पडल्याची माहिती न्यूज 18 लोकमतने दाखवताच प्रशासनाला जाग आली आहे। उघड्यावर पडलेलं साहित्य ताब्यात घेत कोविड सेंटर आणि या साहित्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीही लावली असल्याची माहिती पिंपरीच्या महापौर अम्माई ढोरे यांनी दिली आहे। करदात्या नागरिकांच्या पैशाचा असा अपव्यय यापुढे होता कामा नये अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या। न्यूज 18 लोकमतने कोल वॉशरमध्ये कशा प्रकारे वेस्ट कोळशाच्या नावाने घोटाळा होतोय आणि याकडे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ आणि महाजनको डोळेझाक करतंय हे उघडकीस केलं होतं। आता राष्ट्रवादी काँग्रेसने या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केली आहे, त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपींचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे। देशात घोडे बाजारासाठी क्रमांक 2चा बाजार असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला 18 तारखेपासून सुरुवात होते, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी घोडे बाजार होऊ शकला नव्हता। यंदा मात्र प्रशासनाने यात्रोत्सव रद्द केला असला तरी घोडे बाजाराला मात्र परवानगी दिली आहे।
बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी गजाआड झालेली आहे। आरटीओ कार्यालयात आरटीपीसीआरचे बोगस प्रमाणपत्र देताना रंगेहात पकडलं गेलंय। आरटीओ कार्यालयात आरटीपीसीआर चाचणीशिवाय प्रवेश बंद होता, म्हणून ही टोळी जागेवर बोगस प्रमाणपत्र देत होती। औरंगाबाद गुन्हे शाखेने ही कारवाई केली। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील राजबिहारी लिंक रोड परिसरात रहिवासी भागात सिलेंडर ब्लास्ट झालेला आहे। यात आगीचा प्रचंड लोळ आणि धुराळा उडालाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। रघुवर शिवपुष्प रो हाऊसमध्ये ही घटना घडली आहे। घटनास्थळी अग्निशमन पथक दाखल झालंय। अद्याप नुकसानीचा आकडा समोर आलेला नाही। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत गर्भवती महिला आणि अंगणवाडीतील मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आणि कचरायुक्त असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। अनेक लाभार्थी महिलांनी शासनाकडून मिळालेला हा कचरायुक्त पोषण आहार चक्क कोंबड्यांना टाकलाय, तर काहींनी हा फेकून दिला। बुलडाण्यातल्या शेगाव संग्रामपूर मार्गावर विचित्र अपघात झालाय। या ठिकाणी एका टॅक्सीची मालवाहू गाडीला जोरदार धडक बसली आहे। या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातील जव्हार या ठिकाणी मुंबई स्थित ब्लू इन्फिनिटी या स्टार्टअप कंपनीने IIFL फाउंडेशनच्या मदतीने स्वदेशी ड्रोनची निर्मिती केली असून या ड्रोनद्वारे वॅक्सिन वितरण करण्याचा पहिलाच प्रयोग जव्हार कारखान्यासारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये केला जाणार आहे। तर जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियमवर प्रात्यक्षिक पार पडलंय। यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत हा ड्रोन 300 लसीचे डोस घेऊन 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाप प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलाय। माजलगाव तालुक्यातील लवळ या ठिकाणी मागील 3 महिन्यांपासून वानरांचा धक्कादायक प्रकार सुरू आहे। गावातील तब्बल 200 श्वानांच्या पिल्लांना उंचावर नेऊन फेकण्याचा प्रकार हे वानर करत असतात। त्याचप्रमाणे शेतात जाणाऱ्या महिला आणि लहान मुलांवरही त्यांनी हल्ला केलेला आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना इजा पोहोचली आहे। त्यामुळे या संदर्भात वन विभागाकडे या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील टोल नाक्याजवळ एका अस्वलाचा मुक्त संचार दिसून आला। या परिसरातील झाडांवर असलेलं मधाच्या पोळ्यातील मध खाण्यासाठी हे अस्वल या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळे या भागातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाने या अस्वलाला परिसरातून पिटाळून लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पदुकोण इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केलेत। या दीपिकाचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय। दीपिकाने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केलाय। दीपिकाच्या या लुकवर चाहत्यांची पसंती पाहायला मिळते। डान्सर नोरा फतेहीने नुकतेच सोशल मीडियावरून एक आगळ्या-वेगळ्या लुकमधील फोटो शेअर केलेला आहे। यात नोरा मरमेड म्हणजेच जलपरीच्या लुकमध्ये दिसते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। नोराने जलपरीसारखे दिसणारे कपडे परिधान केलेत। या फोटोत नोरासोबत गायक गुरु रंधावानाही पाहायला मिळतोय। त्यामुळे नोरा आणि गुरु यांचा नवा अल्बम येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे। जान्हवी वाळवंटी प्रदेशात गेलेली पाहायला मिळते। या लेटेस्ट फोटोमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसते। या फोटोंमध्ये जान्हवी काळ्या रंगाच्या लांब ड्रेसमध्ये दिसते। जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। अभिनेत्री मलाइका अरोरा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे। मलाइका तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते। अर्थात आताही तिच्या एका खास ड्रेसमुळेही लुकमुळे ती चर्चेत आलेली आहे। यात मलाइकाचा बोल्ड लुक पाहायला मिळतो। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।